बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ दाखल। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची मागणी। वडेट्टीवार मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत। बीडमधील मोर्चा राष्ट्रवादी पुरस्कृत। जरांगेंचा आरोप तर व्यासपीठावर कोण कोण उपस्थित राहतं मराठ्यांच्या लक्षात येईल। जरांगेंची टीका। मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार। छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर। ओबीसींची दिशाभूल होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी। ओबीसी नेत्यांमध्ये मतभेद आहेत, मनभेद नाहीत। भविष्यात ओबीसींच्या हितासाठी आम्ही एका मंचावर येऊ। तायवाडेंची प्रतिक्रिया। आरक्षण संपलंय कारण मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही। प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी आरक्षण दिलंय। मराठा आरक्षणाच्या जीआरवरून लक्ष्मण हाकेंचा आरोप। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत सरकारला सोडायचं नाही। शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंचा निर्धार। तर दिवाळीनंतर मराठवाडा दौरा करणार। राज्यात आज काळी दिवाळी साजरी करण्याचा पक्षाचा निर्णय। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी तोकडी रक्कम। शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होणार। शरद पवारांची माहिती। संकट काळात शेतकऱ्यांना नाउमेद करू नका। शरद पवारांनी दिवाळी साजरी न करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे आणि मनसेला द्यावा। नवनाथ बन यांची टीका। सरकारने शेतकऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली। शेतकऱ्यांनी 1 तास दिवे बंद करून सरकारचा निषेध करावा। वडेट्टीवारांचं आवाहन। दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात। राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात 480 कोटी रुपये वाटपास सुरुवात। ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। मविया ही कायम आहे, कोणताही तडा गेलेला नाही। राऊतांचं विधान। कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सूत्र पणन मंत्र्यांकडे सोपवणारा। मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी ही व्यवस्था। वडेट्टीवारांचा आरोप। तर 2.5 वर्षात कुणी किती मलिदा खाल्ला हे आम्हाला माहिती। बन यांचं प्रत्युत्तर।